बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आता सकाळची वेळ आहे, आज चांगलीच ऊन तापत आहे। मी नळाला आलो तर पाणी भरणं झालेलं आहे सर्व काही, तरीसुद्धा बारीक बारीक पाणी चालूच आहे। तर मग जे खाली झालेलं ते आणखी भरून दिलं आणि बाकीचे कामं जे आहेत पटापट कपडे वगैरे आटपून घेतलेले आहे, कारण पाणी आहे तर मग जास्त वापर राहते, पाणी नसलं तर मग कमी वापर होते। तर आज ऊनच तपत आहे। तर अनु इकडे झोपेतून उठलेली आहे आणि नंतर म्हणत होती मला शाळेत जाण्यासाठी आज फ्रॉक पाहिजे, तर तिने इकडे 2 असे फ्रॉक काढून ठेवले आणि टी व्ही पाहणं चालू आहे तिचं। चला तर मग इकडे सकाळी आज इकडे ठेवलेला आहे चहा, आता चहा ठेवत आहे। आणि आज मला करायचा होता डब्बा यांचा, कारण यांना जायचं होतं कामाला, तर मग यांना डबा करायचा होता, तर चहा बनवते आणि लगेच मग त्याचसोबत स्वयंपाकसुद्धा करते। तर आता इकडे माझी कणिक भिजवणं चालू आहे आणि भाजीसाठी मठ होती, मठ ही विकतच आणली त्यांनी, मस्त कोंब आलेली मठ आहे। तर आता मी त्याचीच भाजी बनवणार आहे, कारण वेळेवर म्हटलं तर लवकर होणारी भाजीच बनावं लागते, नाहीतर मग दुसरी कोणती भाजी बनायची असली तर वेळ जाते आणि त्यांना लवकर जायचं होतं 8 वाजेपर्यंत। म्हणून मग मी सकाळी इकडे चहा चालू आहे माझा आणि इकडे माझी कणिक भिजवणं चालू आहे आणि मठीची करणार आहे भाजी। तर चहा मस्त असा शिजलेला आहे, तर अगोदर मी चहा देऊन देते यांना। चला तर मग चहा वगैरे झालेला आहे आणि चहा वगैरे पिऊन सुद्धा झालेला आहे। तर इकडे देते मी भाजी टाकून। तर मी लसणाचा तडका दिलेला आहे आणि त्याच्यात तिखट मीठ हळद टाकली आहे, कांदा टाकलेला नाही आहे, कारण त्यांना उशिरापर्यंत राहावं लागते बाहेर। तर बद्दल आणि गरमाट असं वातावरण आहे, म्हणजे ऊन तपत आहे, तर त्याच्यामुळे मग भाजी जी आहे ते खराब होऊ शकते, म्हणून मग मी फक्त लसणाचा तडका दिला आणि मस्त आता मठ होऊ देणार आहे। आणि त्यांना पाहिजे सुकी जरी केली तर छान अशी लागते, पण त्यांना रस्सा पाहिजे होता, तर मग मी आता याच्यात पाणी टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी जेवढं म्हणजे शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे, तशी तर ती भिजलेली असते, लवकर शिजते, तरीसुद्धा रस्साची जर मटरीची भाजी केली तर छान अशी लागते। तर मठ ते विकत आणत असतं, तर तशीच मठ कोंब आलेली आणि नंतर मग त्याची मी भाजी करतेच। तर इकडे माझी भाजी मी बनवून घेतली, आता पटापट पोळ्या करून देते आणि पोळ्या झाल्यानंतर मग मी त्यांचा डब्बा वगैरे बांधून देणार आणि नंतर मग ते जातील। तर सकाळी आज अशीच गडबड झालेली आहे डब्याची, नाहीतर मग मला सकाळी आराम असतो, म्हणजे काही कोणी कुठं जायचं काम नाही पडत, तर त्याच्यानं मग काही करावं लागत। पण आज यांना आजपासून हे कामाला लागले, तर कामाला जायचं होतं, म्हणून मी पहिल्यांदा म्हणजे असं सकाळी डब्बा करत आहे, नाहीतर मग गेले तर ते उशिरा जात असतात। तर आज लवकर जायचं होतं, म्हणून मग सकाळीच इकडे माझा स्वयंपाक चालू आहे। आता पोळ्या भाजी वगैरे शिजत आलेली आहे आणि नंतर मग मी त्यांचा डब्बा बांधून देईल। तर डब्बा वगैरे करून दिला आणि ते कामाला गेले सुद्धा। तर आता इकडे 11 वाजत आलेले आहेत आणि अनुची करली आंघोळ, आता तिची करणार आहे तयारी, कारण तिला शाळेत जायचं आहे। अगं पहिली तयारी करणं, शाळेत जायचं आहे की नाही, वर आहे ना वर, वर आहे ना।
अनु तयारी झाली का तुझी? जायचं का शाळेत? शाळेत जायचं ना? चल मग जायचं आता. हां, आमची छान अशी तयारी झाली, आता निघालेली आहे शाळेत जाण्यासाठी. तर मी त्याला सोडून देणार आहे. थांबा 2 मिनटं, मला येऊ दे. तर ही आमच्या गावातली शाळा आहे आणि याच्यामध्येच अंगणवाडी आहेत. आता अनु चाललेले आहे अंगणवाडीमध्ये. तर ही आहे अंगणवाडी. आता ते क्लासमध्ये गेलेले आहे, म्हणजे आतमध्ये बसवतात आणि नंतर मग त्यांना थोडीशी खेळासाठी सुट्टी देतात. तर इकडे बघू शकता छान अशी शाळा आहे, झाडं वगैरे आहेत, सर्व खूप छान असं आहे इथे, खूप करमते. तर आता सर्व मुलं जे आहेत ते आतमध्ये बसलेले आहेत.